नमस्कार प्रेक्षक हो, जनअभियान न्यूज प्रस्तुत जनकट्टा या कार्यक्रमात मी आकांक्षा आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपल्या समोर उपस्थित आहे प्राध्यापक डॉक्टर मोहन खडसे सर। सरांचा राज्यशास्त्र या विषयावर प्रदीर्घ असा अभ्यास असताना आज आपण काही रोखठोक प्रश्न सरांना इथे विचारणार आहे। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार सर, आम्हाला थोडक्यात आपला परिचय ऐकायला आवडेल। परिचय काय द्यायचं, मी इथल्या श्री शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून होतो, ज्युनियर कॉलेजला होतो राज्यशास्त्र विषय। मी फार जुना पत्रकार आहे, जुन्या पिढीतला आहे। दैनिक शिवशक्ती आहे, लोकमत आहे, लोकमत टाइम्स आहे, नागपूरचे काही दैनिक आहे तिथे काम केलं आहे आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो। शैक्षणिक आणि सामाजिक हे दोन आपल्या कामाचे विषय आहेत। बाकी काय एवढंच मला वाटतं पुरे आहे। हा सर, ज्या प्रकारे सरांचा असा राज्यशास्त्र विषयावर प्रदीर्घ असा अभ्यास आहे, तर आपण आज त्या विषयीच आपण सरांना काही ते प्रश्न विचारणार आहे आणि त्याचे उत्तर आपल्या सर्वांना ऐकायला नक्कीच आवडेल। सर्वात पहिले आपण सरांना प्रश्न विचारूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आधार घेऊन आपला राज्य, आपला देश हा चौकटीत असतो, तर आपल्याला असं वाटतं का की त्याचा आधार घेऊन आपण त्या कायद्यांना पळवाटी शोधण्याचं काम करतो किंवा केल्या जाते? मूळ मुद्दा असा आहे की कायदा कोणताही असो, कोणत्याही सरकारने केलेला असो, तो केव्हाही केलेला असो, त्यातून पळवाटा काढणे हा माणसाचा स्वभाव आहे। पळवाटा काढणारे प्रत्येक काळामध्ये असतात, ते पूर्वी होते, ते आजही होते। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, डॉक्टर पंजाबराव देशमुख असोत, यांनी जे संविधान केलं आहे त्या संविधानाचं वैशिष्ट्य मला एकच जाणवतं, ते असं की ते लोककल्याणकारी संविधान आहे। सर्व लोकांचं कल्याण व्हावं, गरिबांचं व्हावं, तळागाळातल्या माणसाचं व्हावं, असा त्या संविधान निर्मिती मागे उद्देश आहे। आता त्या उद्देशाला फाटा देण्यासाठी कोणी पळवाटा काढत असेल तर तो काही नवीन भाग नाही। मात्र सर्वसामान्य माणसांनी आणि विशेषतः राज्यकर्त्यांनी, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, संविधान हे लोकांसाठी आहे, समाजासाठी आहे, याचं भान ठेवून काम केलं पाहिजे। अन्यथा जे लोकांना जे करायचं आहे ते लोक नंतर करणार असतातच। म्हणजे राज्यघटनेचं ज्या प्रकारे आपल्या सर्वांवर त्यांनी त्याच्यात कायदे लिहिलेले आहेत, तर त्या कायद्यांचं कुठे ना कुठे काही ना काही प्रमाणात उल्लंघन होतच आहे। पुढील प्रश्न असा विचारू इच्छिते की आरक्षणाच्या संदर्भात नेमक्या कोणत्या चौकटी आहेत आणि आजच्या काळात जिथे प्रत्येक समाज हा आरक्षण मागत आहे ते कितपत योग्य आहे, असं सरांच्या मते आपण ऐकून घेऊया। आरक्षण हे असलं पाहिजे, मात्र ते कुणाला असलं पाहिजे आणि किती दिवस असलं पाहिजे याचं बंधन संविधानामध्ये दिलेलं आहे। मला एकच नेहमी असं वाटतं की संविधान काय म्हणतं, संविधान कशासाठी आहे, तर संविधान मुळात ज्यांना त्याची गरज आहे आणि सामाजिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना ते मिळावं असं संविधान म्हणतं। मात्र विद्यमान परिस्थिती जी आहे, सामाजिक म्हणा, राजकीय म्हणा, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही बदल करावे लागतात। म्हणजे काही लोकांना तुम्ही दिलं पाहिजे, प्रत्येकाला ते मिळालं पाहिजे असं नाही। मात्र मला जर आरक्षण मिळत असेल तर मी ते किती दिवस घ्यावं याचा विचार मी करणं आवश्यक आहे। तो सरकारने करावा असं अपेक्षित नाही। मात्र होतं काय, अगदी खरं बोलायचं म्हणजे ज्यांना आरक्षण मिळतं त्यांना ते घ्यावंसं वाटतं, त्यांनी ते घेणं बरोबर आहे, योग्य आहे। मात्र सामाजिक दृष्ट्या ज्यांना त्याची गरज आहे त्यांना ते मिळालं तर समाजातल्या इतर लोकांनाही निश्चितपणे आनंद येतो। आता संविधानाचे नियम तुम्ही बघा, इतकं सोपं आहे। तुमच्या माझ्या घरात धर्म कोणताही असो, जात कोणतीही असो, प्रथा असतात, परंपरा असतात, पद्धती असतात, तसं देशासाठी संविधान आहे। मग या संविधानामध्ये जसं मी वयस्कर आहे, तुम्ही तरुण आहात, तुमच्या काळामध्ये प्रथेमध्ये काही बदल असतात, ते तुम्ही करता की नाही, तसं संविधानामध्ये काही बदल
वेळेनुसार गरजेनुसार करावे लागतात आणि ते केले पाहिजे. आरक्षण हे आवश्यक आहे, कारण समाजातील सर्व घटक जे आहेत ते सारखे कधीच नसतात. अनेकांना अनेक वर्षपर्यंत एखादा गोष्ट मिळू दिल्या जात नाही, ती त्यांना मिळाली पाहिजे. यासाठी इतरांना थोडासा त्याग करावा लागला तर काही हरकत नाही असं मला वाटतं. अगदीच सर, ज्या प्रकारे सध्या समाजात आरक्षणाची मागणी होते, तेव्हा हा मुद्दा ज्वलंत असताना यावर बोलणं आणि यावर आपलं मत मांडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण ज्या प्रकारे तुम्ही म्हटलंय की रूढी परंपरा जशा बदलत राहतात, तसं आरक्षणाचा सुद्धा यामध्ये बदल झाला पाहिजे आणि प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे. तर यावर मी सुद्धा यावर आपल्यासोबत सहमत आहे. हल्ली बेरोजगारी वाढत आहे आणि आपण शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला एक आतमधून एक प्रश्न आपल्यासमोर मांडावासा वाटत आहे की जे सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत, तर आपल्या मते त्यांना येणारे आव्हान किंवा सध्या असलेले आव्हान ते काय आहे? येस, अगदी साधा मुद्दा आहे. मुस्लिम लोकांमध्ये एक शब्दप्रयोग आहे, हुनर. आता त्याला राजकीय दृष्ट्या म्हणा, बदललेल्या काळानुसार म्हणा, कौशल्य विकास असं त्याला नाव आहे. मला असं वाटतं की या बेरोजगारीवर हा एक चांगला उपाय आहे. जसं आपल्या या कार्यक्रमाचं शूटिंग करणारे फोटोग्राफर आहे, त्यांच्याजवळ हुनर आहे, त्यांना जे काम करता येत आहे ते करत आहेत, ते दुसऱ्याला येत नाही म्हणून आपण त्यांना विचारतो, म्हणून त्यांना कोणीतरी कामावर ठेवतं. सो सध्या बेरोजगारी वाढण्याचं कारण हे आहे की माणसाची क्षमता, त्याची योग्यता, त्याची लायकी कुठे आहे हे त्याला जाणवत नाही. मी सगळे कामं करू शकत नाही, मला सगळी योग्यता नाही, मी स्पोर्ट्समध्ये भाग घेऊ शकत नाही, मात्र माझ्यासारखं लिहिणं, मी एका वर्तमानपत्रात दर रविवारी 5 वर्ष झाले एक स्तंभलेखन करतोय, मग हे मला करता येतं, मी हे करावं. तुम्हाला छान अँकरिंग करता येतं, तुम्ही करावं. मग तुम्हाला हे जाणवलं पाहिजे की मला हे करता येतं, मी हे करेन. रशियामध्ये एक पद्धत होती, ती आता थोडीशी आउटडेटेड झाली आहे. ती पद्धत अशी होती की नर्सरीत मुलं मुली गेलेत ना, म्हणजे तिथले शिक्षक तपासायचे की याची योग्यता काय आहे, ह्याचा कल कुणीकडे आहे, कलेकडे आहे, मेकॅनिक म्हणून आहे, कुठल्या क्षेत्रात कल आहे हे ते जाणत असत. मग तो पहिली दुसरीत गेला की त्याला त्या प्रकारचं शिक्षण देऊन त्याच्यामध्ये अंगभूत असलेल्या त्या गुणाला ते वाढवायचे. आता झालं असं आहे की आपलं सरकार जे करत नसेल, सरकार कोणतंही असो, तो विषय नाही. मग आपल्याला आपल्या पालकांनी, आपल्या विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावं की बाबा मला ही आवड आहे, ही माझी क्षमता आहे, ही आवड आहे, ही क्षमता आहे. आवड आणि क्षमतेसोबत माझ्या आईवडिलांची अमकी क्षमता आहे आर्थिक, त्या तिघांना मी एकत्र करून माझं करिअर घडवेन. मग मला प्रतिष्ठेसाठी, लोकांसाठी, समाजासाठी, नातेवाईकांसाठी जगायचे नाही. मला माझ्यासाठी आणि माझ्या आईवडिलांसाठी जगायचं आहे, माझ्या भाऊ बहिणींसाठी जगायचं आहे. मला जे जमतं, मला जे आवडतं आणि जे माझ्या आईवडिलांच्या आर्थिक ताकदीत आहे ते मी करावं, असं जर त्यांनी विचार केला तर बेरोजगारी खूप प्रमाणात कमी होईल. आता झालं कसं की अमका माणूस अमक्या ठिकाणी नोकरी करतो, त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते, मात्र एखादा छोटासा व्यवसाय कोणी करतो त्याला प्रतिष्ठा नसते. मग मला नेहमी असं वाटतं की तुम्ही प्रतिष्ठेसाठी मी जगतो आहे की मी माझ्या कुटुंबासाठी जगतो आहे, मी आनंदासाठी जगतो आहे की मी पैशासाठी जगतो आहे, असा विचार विद्यार्थ्यांच्या म्हणजे तरुणांच्या मनात जर आला तर मला असं वाटतं बेरोजगारीची समस्या कमी होईल. कारण सगळी धाव एका दिशेने जर असेल ना तर मी तिकडे गेलोच पाहिजे असं नाही. कारण डॉक्टर, इंजिनियर, माझी ताकद नाही आहे, मला बुद्धीच नाही आहे, ती मी नाही करू शकत. आणि IIT मधून इंजिनियर झालेल्या माणसाला म्हणा खडसे सर लिहितात तसं लिहून दाखव, 1 लाख रुपये देतो.
तो म्हातारा होईल, मरून जाईल, पण त्याला लिहिता येणार नाही. याचा अर्थ असा की बेरोजगारीचं मूळ इथे आहे आणि ते मूळ आपण सांभाळण्याचा प्रयत्न करावा. जमतं, करता येतं, क्षमता आहे. पण त्यात छोटासा एक मुद्दा असा आहे की समजा एखाद्याच्या आईवडिलांची ताकद आर्थिक क्षमता कमी आहे, मग त्यांनी काय करावं? त्यांनी पार्ट टाइम जॉब करावा, छोटंसं काम करावं, शिक्षण घ्यावं. आणि नाही त्याला MPSC UPSC ची वर्ग 1 वर्ग 2 ची परीक्षा देता येत नाही, तर त्यांनी किमान काय करावं? मी तलाठी होईल, मी तलाठीचं पद घेईन, मी ती नोकरी करेन. मग ती नोकरी करता करता आई वडिलांनाही सांभाळेल, भाऊ बहिणीला सांभाळेल. मी वरची परीक्षा देईन, 3 वर्षांनी देईन, मी साधं D.Ed करेन, मी हायस्कूलवर टीचर होईल, राईट. 4 वर्ष. हा, ही तरुण आहे, ही चांगली अभ्यासू आहे, बुद्धिमान आहे, ही पुढे जाईल, मी 5 वर्षानंतर येईल. पण मी तुमच्या सोबत येईल हा आत्मविश्वास स्वतःमध्ये असलेल्या गुणांची जाणीव माणसाला झाल्यामुळेच होतो असं मला वाटतं. आणि बेरोजगारी इथे आहे. लोकांसाठी जगायचं नाही, प्रतिष्ठेसाठी जगायचं नाही, आपल्या क्षमतेप्रमाणे जगायचं आहे, ही भावना असावी असं मला वाटतं. आपण खूप छान प्रकारे यावर आपलं मत व्यक्त केलं. मतासोबतच आपण एक युवकांना एक संदेश आपल्याकडून गेलेला आहे की किती पण म्हणजे आपण स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जगायला पाहिजे. कारण की आणि त्यानंतर आपला आत्मविश्वास हेच खूप मोठी ताकद आपल्याकडे आहे. आणि आपले गुण, आपल्यामध्ये असलेले जे गुण आहेत ते सुद्धा आपण म्हणजे त्यामध्ये आपण जर शिक्षणासोबत ते जर आपण पुढे जोपासले तर नक्कीच बेरोजगारीही कमी होईल. सर, गेल्या 32 वर्षापासून आपण राज्यशास्त्र या विषयाला हाताळला आहे, त्यावर आपण शिकवलेलं आहे. तर आपल्याला असं वाटते का की राज्यशास्त्र विषय हा प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे? नक्कीच. त्याचं कारण आहे, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, समाजशास्त्र असेल, विषय तुम्ही कोणताही घ्या. आज तुम्हाला मला या समाजात राहायचं आहे, मग राजकारण समजायला नको. हा पक्ष काय करतो, तो पक्ष काय करतो, हा नेता कसा आहे, तो नेता कसा आहे, यांचं धोरण काय आहे, आणि हे सगळं समाजात असताना माझी भूमिका काय आहे हे त्याला कळलं पाहिजे. मध्यंतरी टोमॅटोचे भाव खूप जास्त होते, आता कमी आहे, मग आपल्याला कळायला पाहिजे किंवा एकदम भाव कमी का झाले. साधं वर्तमानपत्रात येतं, ते लोक वाचतात, टीव्हीवर लोक पाहतात, टीव्हीचा प्रभाव नको तितका माणसावर पडलेला आहे. माझा मुद्दा अगदी सोपा असा आहे की या शास्त्राचा एक चांगला नागरिक घडण्यासाठी कसं आहे की तुम्ही कोणी असा, तुम्ही क्लार्क असा, तुम्ही व्यापारी असा, तुम्ही कलेक्टर आहात, तुम्ही DSP आहात, तुम्ही तरुण आहात, तुम्ही मध्यमवर्गीय आहात, कोणीही असा, तुमचं समाजात आणि राजकारणात महत्व आहे. तुम्हाला चांगलं मतदान करून चांगले उमेदवार निवडण्याची गरज आहे. आणि ही गरज समजण्यासाठी राज्यशास्त्र हा एक चांगला विषय आहे. नागरिक घडवणं कसं आहे की मला कळलं पाहिजे की रस्त्याने मी लेफ्ट साईड दाखवली पाहिजे, मी मागून येणाऱ्या वाहनासाठी थोडंसं थांबलं पाहिजे. मी कोणीही असो, मी रस्त्यावर फक्त नागरिक आहे. मी मोठा माणूस नाही, मी वयस्कर माणूस नाही, मी तरुण माणूस नाही. आय एम नोबडी अदर दॅन सिटीजन ऑन द रोड. सो सिटीजनची भूमिका त्याला कळावी, त्याला जाणावी. आणि नागरिक म्हणून मी जर चांगला राहिलो ना तर समाजात सगळीकडे वातावरण चांगलं राहतं, राईट. आणि नागरिक चांगला म्हणजे कसं की घरात सुद्धा कचरा माझ्या घरातल्या सदस्यांनी उचलला पाहिजे असं नाही ना. मग मी त्यांना मदत का करू नये, मी सुपडी आणून का देऊ नये. माझ्या घरी कचरा घंटा गाडी येते, कचरा गोळा करते. सो तो स्वच्छतेसाठी आलेला माणूस आहे, त्याचा सन्मान करणं माझं काम आहे. अशी भावना राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासातून नक्कीच होते. मला सांगायला बघा आनंद वाटेल, आमच्या जुन्या शहरामध्ये आमच्या गोडबोले प्लॉट भागामध्ये जो कचरा घंटा गाडी जी येते ना त्याचा सत्कार करणारा मी एकमेव माणूस. तो म्हणाला की बघ तुम्ही कोणत्या पक्षात आहात,
कोणते पुढारी आहात? म्हटलं मी कोणत्याच पक्षात नाही आणि मी कसलाच पुढारी नाही, मात्र तुम्ही स्वच्छतेचं काम करत आहात, त्याची दखल घेऊन त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्हाला ही शाल आणि श्रीफळ दिली आहे. बोपटे नावाचे कर्मचारी ती गाडी चालवत होते. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की हे सगळं जे आहे ते राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहासाची जाण असली पाहिजे आपल्याला की 500 वर्ष आधी काय झालं, हे यातून शक्य आहे. म्हणून या विषयाची आवश्यकता मला वाटते. हा सर, म्हणजे एक सुजाण नागरिक, एक सुजाण सभ्य नागरिक, नागरिक जर आपल्याला व्हायचं असेल अगदी तर बरोबर. राज्यशास्त्र हा विषय प्रत्येक स्तरावर आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हा शिकवल्याच गेला पाहिजे, जेणेकरून समाज घडत असताना एक चांगला समाज आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येईल आणि एक निश्चित. चांगला नागरिक आपल्या सर्वांच्या नक्की. डोळ्यासमोर नक्कीच येईल असं मला वाटते. बरोबर. सर, ज्याप्रमाणे समाजसेवा आणि समाजसेवक आपल्या सर्वांसमोर येतात, तर तुमच्या मते समाजसेवा म्हणजे काय, नेमकं काय, यावर आपण काय आपलं अभिप्राय द्याल? समाजसेवा करावी, मात्र तरुण वयापासून ते आतापर्यंत मी जेवढं काम केलं, जेवढे लोक पाहिले, मला असं लक्षात आलं की तुम्ही आधी तुमची सेवा करा. म्हणजे असं की तुम्ही तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था करा. ज्यांनी तुमच्यासाठी कष्ट घेतले ते शिक्षक असतील, त्याच्या आधी आई वडील असतील. संत कबीरांनी तर किती छान म्हटलं आहे आई वडिलांविषयी. खरं म्हणजे ते गुरुविषयी म्हणतायत, आपण त्याला आई वडील म्हणूया, कारण ते आद्य गुरु आहेत. सावित्रीबाई फुले ह्या आपल्या आद्य शिक्षिका म्हणतो आपण. तर त्या बाईंनी कुठेतरी लोकांसाठी कष्ट घेतले. आता सगळ्यांना शिवाजी महाराज होणं शक्य नाही, सगळ्यांना सावित्रीबाई फुले होणं शक्य नाही. मग काय करता येईल? हो, सामाजिक कार्य करायचं आहे, नक्की नक्की करूया, खूप चांगलं आहे. काय करता येतं आपल्याला? स्वतः चांगले व्हावं म्हणजे शिक्षण घ्या, कष्टाची कास धरा, मेहनत घ्या, 4 लोकांना जाणून घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजसेवेचा विचार तुमच्या मनात कसा निर्माण होतो की आज मी इथे बसून इंटरव्ह्यू देत आहे, मुलाखत देत आहे, कोणीतरी मला बोलावलं असेल, कोणीतरी मला शिकवलं असेल, कोणीतरी मला सांगितलं असेल की असं बोलत चला, हे बोलत चला. मग त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करणे, त्यांच्या प्रती थँकफुलनेसची भावना मनात ठेवणे, हा सामाजिक कार्याचा पहिला भाग आहे. माझ्या मनात जर असेल की मी आज कुठेतरी छोटासा का होईना पण सर्वसामान्य माणसापेक्षा एकच स्टेप वर आलो, तर त्याला 4 लोकांचे हात लागले आहेत. त्या 4 लोकांचे हात लागले आहेत हे मी लक्षात ठेवलं आणि त्यानुसार वागलो, म्हणजे मी समाजसेवेकडे वळतो. त्याला थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न करूया आपण की शिवाजी महाराजांच्या पाठीमागे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे, किंवा आत्ताच्या काळातल्या बाबा आमटे तुम्ही घ्या, त्यांच्यासाठी 4 लोक कष्ट करतायत, मेहनत घेत आहेत. कारण काय? ते लोकांसाठी करतायत. लोकांचं प्रेम आणि सन्मान फुकट मिळत नाही. शिवाजी महाराजांचं नाव आजही मोठ्या गर्वाने सगळ्या 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 पक्षांना घ्यावंच लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावंच लागतं. अब्दुल कलाम साहेबांचं नाव घ्यावंच लागेल, कारण त्यांनी समाज कार्य केलं आहे. म्हणजे काय हो, जसं मी शिक्षक होतो, मग माझं समाजकार्य कोणतं? माझं समाजकार्य फार सोपं. मी किमान टाइम टेबल प्रमाणे सगळे पिरियड घ्यावेत आणि 4 लोकांची मुलं मुली माझ्याकडे शिकायला आली आहे, त्यांना शिकवणे माझं कर्तव्य आहे. अगदी सोप्या शब्दात मी माझ्या भूमिकेत राहिलो म्हणजे ते सामाजिक कार्य आहे. मला जाऊन कुठे रेतीचे घमेले उचलायचे नाहीत, नाल्या खोदायच्या नाहीत, कोणते शिबिर आयोजित करायचं नाही. माझ्यामध्ये सामाजिक कार्य म्हणजे इतकं सोपं आहे की मला जी भूमिका मिळाली, जी भूमिका मी स्वीकारली, त्या भूमिकेसाठी मी काम करावं. मी शिक्षक आहे, मी सामाजिक कार्य करत आहे, मी पत्रकार आहे, मी त्या दृष्टीने काम करावं आणि ते नेटाने करावं, क्षमतेप्रमाणे करावं. दिस इज सोशल सर्व्हिस. अगदीच, म्हणजे
जे आपलं काम आहे ते आपण आपल्या जबाबदारीने जर पार Yes. पाडलं आहे तर ते नक्कीच एक समाजसेवाच म्हटलं Yes, जाईल. नक्कीच. तुम्ही तुमच्या टाइमनुसार तुम्ही ज्या वेळेत जिथे असायला पाहिजे त्या वेळेत जर तुम्ही ते पूर्ण केलं तर तुम्ही नक्कीच समाजसेवा किंवा तुम्ही एक समाजसेवकही म्हटलं जाऊ हे शकता. किमान स्तरावरचं. बरोबर. आता बाबा आमटेंसारखी, विकास आमटेंसारखी सामाजिक सेवा करणे त्याला त्यागाचा स्पर्श आहे. त्यागाचा स्पर्श आहे. तितका त्याग सगळी माणसं करू शकत नाही. नक्कीच नाही. तितका त्याग करणं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी त्याग केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं शिक्षण घेऊन आल्यानंतर खूप मोठ्या पगाराची चांगली प्रतिष्ठेची नोकरी न करता या समाजातल्या त्यांनी नाही जात आणि धर्म पाहला. संविधान लिहिताना त्यांनी पाहिलं की ज्यांना याची गरज आहे त्यांना ते मिळालं पाहिजे. हा, मग इतकं सगळ्यांना शक्य नाही हो. ते बोलायच्या गोष्टी आहेत. त्या मुलाखतीत फार झालं तर सांगायच्या गोष्टी आहेत, पण खरे मुलाखत द्यायचं असेल तर सगळ्यांना एवढं करणं शक्य नाही. मात्र हे फोटो काढतायत, तुम्ही मुलाखत घेतात, मी माझं काम करतोय. माझ्या कामामध्ये मॅक्सिमम प्रामाणिकपणा ठेवून ते काम मी पूर्ण करणे हे सामाजिक कार्याची पहिली आणि किमान सामान्य माणसासाठी अंतिम पायरी आहे असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक जण किंवा प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या परीने एक समाजसेवकच म्हटलं नक्कीच जातं असं आपल्या मते आहे. नक्कीच. सर, तुम्हाला एक शेवटचा म्हटलं तरी चालेल प्रश्न विचारावा वाटतं. ज्याप्रमाणे आपण विविध पेपर वृत्तपत्रांमध्ये आपले स्तंभलेखन येतात, आपले जवळपास 5 प्रकाशन पुस्तकांचे प्रकाशन झालेले आहे, तर त्याच्या संबंधित असा प्रश्न विचारावा वाटतं की साहित्य क्षेत्रामध्ये म्हणजे साहित्य नेमकं काय आहे आणि तुमच्या मते साहित्य नेमकं कसं असावं असं तुम्हाला वाटते? साहित्य तुम्ही कोणतेही घ्या, कविता घ्या, गझल घ्या, नाटक घ्या, कादंबरी घ्या, कथा घ्या, एखादा लेख घ्या, ते अभिव्यक्तीचं माध्यम आहे. प्रत्येकाला जे वाटतं ते तो त्या माध्यमातून, जसं मला नाटक लिहिता येत नाही, मला कथा लिहिता येईल, मला स्तंभलेखन करता येईल, प्रसंगी कविता करता येईल, तर ते प्रसंगी शब्द महत्वाचा. ते ज्यात कोणाला काय जमतं हा भाग वेगळा, त्याला त्या माध्यमातून व्यक्त होणे हा एक भाग आहे. मला नेहमी काय वाटतं, जसं तुम्ही बघा, माझ्या काळापासून तर आतापर्यंत तुमच्या काळापर्यंत म्हणजे जवळपास 40 वर्ष 50 वर्ष घ्या, तुम्ही फक्त 40 वर्ष घ्या. 40 वर्षात सामाजिक संघर्ष असो, प्रेम प्रकरण असो, कोणताही विषय असो, किती सिनेमे निघाले, तो खूप सिनेमे निघाले. मग सैराट सिनेमा खूप गाजला, लोकांना आवडला, गाणी आवडली, चांगला आहे, नथिंग बॅड. मला नेहमी काय वाटतं की लेखक जो कोणी आहे, लिहिणारा जो कोणी आहे, मग तो वर्तमानपत्रातला माणूस म्हणजे वर्तमानपत्रीय लिखाण सोडून एक कथा तुम्ही लिहिली, एक कादंबरी तुम्ही लिहिली, तुम्ही उपेक्षितांचं दुःख मांडणारी कादंबरी लिहिली, तुम्ही एखाद्या तरुणाच्या मनाचा ठाव घेणारी कादंबरी लिहिली, मग त्या कादंबरी लिहिण्यातून तुम्ही त्या तरुणाला व्यक्त केलं. शेकडो तरुणांना असं वाटलं, खरं म्हणजे लिखाणाचं मर्म यश इथे आहे की त्या लेखकाने लिहिलेलं तुम्हाला असं वाटतं हे माझं आहे, हे त्या पोराचं नाही आहे, हे त्या पोरीचं नाही आहे, हे माझं लिहिलेलं आहे, असं जेव्हा लोकांना वाटतं तेव्हा ते सक्सेसफुल होतं. मग सैराट सिनेमा पाहताना लोकांना असं वाटतं की मी यात कुठेतरी आहे. माझ्या काळातला सिनेमा पाहताना मला असं वाटायचं की मी कुठेतरी आहे. मग हे इथपर्यंत मला मान्य आहे, चांगलं आहे, ते चालूच राहणार आहे. जोपर्यंत मनुष्य या पृथ्वीवर आहे, असा कादंबरी राहील, असा सिनेमा राहील, असं साहित्य राहील, सगळं राहील. मला सातत्याने काय वाटतं बघा, की तुम्ही एक समस्या मांडता, तुम्ही एक दुःख व्यक्त करता, तुम्ही एक आनंद मांडता. अहो, एखाद्या समस्येविषयी हा अमुक एक उपाय असू शकतो असं का म्हणत नाही आपण? अमुक एक उपाय असू शकतो, तुम्हाला बरं वाटेल तर घ्या, नाही बरं वाटत राहू द्या, हरकत नाही. बट लेखक म्हणून मला असं वाटतं की या समस्येवर, या मुद्द्यावर, या परिस्थितीवर
अमका एक उपाय आहे असं मी त्या लिखाणातून मांडलं तर ते साहित्य जे आहे ते थोडंसं क्रिएटिव्ह रायटिंग होईल. आणि त्या साहित्याचा प्रत्येकाने करावं असं नाही. अभिव्यक्ती हा शब्द त्यातला महत्वाचा आहे. मात्र त्या साहित्यामध्ये त्या समस्येविषयी त्या मुद्द्याविषयी एखादं मत जे कदाचित लोकांना स्वीकार करता येऊ शकेल. 500 लोकांनी पुस्तक वाचलं तर किमान 10 लोकांना त्यातून मार्ग सापडावा की हो मी अशा स्थितीत आहे, मला असं असं छान करता येतं, असं मी या कादंबरीत वाचलं, असा या कथेचा शेवट आहे. असं जर झालं तर ते लिखाण जे आहे द रायटिंग इज ऑलवेज क्रिएटिव्ह असावं अशी मला अपेक्षा आहे. अभिव्यक्ती सोबत आपला विचार, आपला मुद्दा, आपला उपाय त्यातून व्यक्त झाला तर ते अधिक बरं राहील असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे ज्या प्रकारे आजकाल शेरो शायरी झालं, कविता झालं, हे युवा पिढी जे लिहित आहे तर ते असं म्हणतात काही प्रमाणात ते त्यांच्यावर घडून गेलेलं असतं तर तेव्हा ती शायरी किंवा ती कविता बाहेर पडते. बरोबर. तर त्याप्रमाणेच जर एखादी कथा आहे किंवा एखादी कादंबरी आहे तर त्यातनं समोरच्याची स्थिती किंवा समोरच्याला असं वाटलं पाहिजे की नाही मी आहे, मी पण ते कथा जगत आहे, मी ती कादंबरी फेस केलेली आहे, मी त्या दुःख कुठेतरी मी आहे. तर तुम्ही ज्या प्रकारे ते सर्व सांगितलंय तर नक्कीच कुठेतरी असं वाटतंय की नाही लिहिताना हा विचार आपल्या डोक्यात असायलाच पाहिजे किंवा आपण स्वतःबद्दल लिहितोय पण या स्वतःबद्दल लिहित असताना कुठेतरी समोरचा पण त्यामध्ये समाविष्ट आहे ही भावना आपण समोर ठेवली पाहिजे. आणि सगळ्या लिखाणामध्ये उपाय किंवा उत्तर असलं पाहिजे असं मला अपेक्षित नाही बरं का. तुम्ही गझलेचा उल्लेख केला, कवितेचा उल्लेख केला, अहो त्याला तिची वेदना व्यक्त करायची असते म्हणजे त्यांनी त्याच्यावर उपाय सांगितलंच पाहिजे असं नाही. मात्र काही कथा असतात, काही नाटक असतात. तुम्ही बघा ना की नाटक, कथा, कादंबरी हे समाज परिवर्तनाचं किती मोठं माध्यम आहे. सिनेमा, महात्मा ज्योतिबा फुले सिनेमा सध्या महाराष्ट्रभर गाजतोय. मग त्यातून त्यांनी असं असं केलं म्हणजे तुम्ही अमकं करू शकता अशी भावना निर्माण होण्यासाठी मग सिनेमा आहे, कादंबरी आहे, कथा आहे, याचा आधार घेता येतो. मात्र गझल आहे, कविता आहे, यात ते असलंच पाहिजे असं मला अपेक्षित नाही. तर प्रेक्षको, आज आपल्यासोबत होते प्राध्यापक डॉक्टर मोहन खडसे सर. आपल्या काही प्रश्नांचे सरांनी रोकटोक न कुठलाही कोणाचाही विचार न करता सरांनी जो आपल्याला सर्वांना जे उत्तरं दिले आहेत त्याबद्दल मी तर नक्कीच प्रभावित झालेली आहे. तर आपल्या सर्वांना सुद्धा ही मुलाखत नक्कीच आवडेल. आणि जनअभियान न्यूजमध्ये मी आकांक्षा गोमासे जनकट्टा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचा निरोप घेते. भेटूया पुढच्या एपिसोडला. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर.